चला आपली भाषा आपली संस्कृती जपण्याचा निर्धार करूया। ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी। मी शेवटी आपल्यासमोर एक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज ज्यांचा आज जन्मदिवस त्यांची एक कविता आपल्यासमोर मांडतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। त्या कवितेचं नाव आहे कणा। विष्णू वामन शिरवाडकर। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलण्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलण्यावरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा।